पुंडलीक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. बीड शहर, वाडिया वाचनालय, ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग. या सत्रात आपलं चालू असलेलं ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायावरील चिंतन आणि त्यातलं हे आजचं 7वं प्रवचन. आणि या प्रवचनात आज आपल्याला एकूण 37 ओव्या अभ्यासायच्या आहेत. 239 ते 276 अशा एकूण 37 ओव्या अभ्यासायच्या आहेत. आणि या ओव्यांपैकी आजच्या प्रस्तुत प्रवचनासाठी निवडलेली ओवी नरवारा लिहित आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. हे ज्ञाननिधीचे भुजंग. ज्ञाननिधी म्हणजे आत्मज्ञानाचा ठेवा आणि भुजंग म्हणजे मोठा साप. जुन्या काळी काही लोकांकडे खूप धन असायचं आणि मग हे श्रीमंत लोक हे धन जमिनीमध्ये पुरून ठेवायचे आणि त्या धनावर एक कणकीचा साप रक्षक म्हणून ठेवायचे. असं म्हणतात, तो साप ज्याच्या नशिबात धन आहे त्यालाच घेऊ द्यायचा. इतर कोणी धन चोरायला गेलं तर तो साप त्या माणसाला चावायचा. तात्पर्य, धनाच्या रक्षणासाठी धनावर जसा भुजंग ठेवलेला असतो आणि तो भुजंग जसं त्या धनाचं रक्षण करतो, अगदी तंतोतंत तसंच ज्ञाननिधीच्या ठेव्यावर ही कामक्रोध नावाचे भुजंग वास करतात. आणि हे कामक्रोधरूपी भुजंग या ज्ञानाच्या ठेव्याचं रक्षण करतात. ते माणसाच्या हाती लागू देत नाहीत. आणि म्हणून ज्ञानवारा शब्द प्रयोग करतायत की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. मग आता प्रश्न असा पडतो की हे कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? हे कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? हे कामक्रोध कशा प्रकारे ज्ञानाच्या संपत्तीचं रक्षण करतात? तर एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय. शब्द हा कानाचा विषय,
गंध हा नाकाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, चव अर्थात रस जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. ही 5 ज्ञानेंद्रिय आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय आहे. उदाहरण म्हणून कान ज्ञानेंद्रिय पाहू. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय आहे. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे, ज्ञानावर आहे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. कान ज्ञानेंद्रिय, शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता उदाहरणार्थ तुमची कुणी स्तुती केली, तारीफ केली, तोंड भरून तुम्हाला नावाजले. निसर्गतः माणसाला स्तुती अतिशय प्रिय आहे. प्रत्येक मनुष्य स्तुतीचा भुकेलेला आहे. माणसाला स्तुती किती प्रिय आहे? तर माणसाला स्तुती इतकी प्रिय आहे की स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठून बसेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. यातली अतिशयोक्ती सोडा, मेलेला उठत नसतो. सांगायचं तात्पर्य हे की माणसाला निसर्गतः स्तुती अतिशय प्रिय आहे. मनुष्य स्तुतीचा भुकेलेला असतो. तुम्हाला कुणी नावाजले, तुमची कुणी स्तुती केली, तर ज्याने कुणी तुमची स्तुती केली तर त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात तात्काळ राग निर्माण होतो, अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. राग म्हणजे भांडणातला राग नाही, राग म्हणजे प्रीती प्रेम, रागद्वेष. ज्याने कुणी तुमची स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात तात्काळ राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं आणि तुम्ही त्या माणसाबरोबर सद्वर्तन करता आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. पुण्य कसं जन्माला येतं? ज्ञानवान सांगतात, जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे मने श्रोत समूह. जे निपजे सत्वगुणे, जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य. जे परोपकारातून जन्माला येतं ते पुण्य. पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. तुमची कोणी स्तुती केली, ज्यांनी स्तुती केली त्याच्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम, त्यातून त्या माणसाबरोबर तुम्ही सात्विक वर्तन करता, सद्वर्तन करता, त्याच्यावर तुम्ही परोपकार करता आणि या परोपकारातून सात्विक वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. आता दुसरी बाजू बघा, तुमची कुणी निंदा केली, घाणघाण बोललाय, शिव्या दिल्या, वाईट बोललाय, तुमची निंदा केली आहे. आत हृदयात अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो अहंकार आतून ढुसणी मारतो आणि म्हणतो बघ त्याने तुझी निंदा केली. हा अहंकार तुमच्या कानाला हा निंदापर शब्द भोगायला लावतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात आणि ज्याने कुणी तुमची निंदा केली तात्काळ त्या निंदा करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते
आणि तुम्ही त्या समोरच्या माणसाबरोबर गलिच्छ वर्तन करता, त्याला हाणता, मारता, शिवीगाळ करता, त्याला परपीडा करता आणि या परपीडेतून आणि गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की ते तुम्हाला संसारात बांधतच. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहायका. ज्ञानोबा आहे. तुमच्या जीवनात मुंगीच्या पायीतका जरी पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. संसार बंधनात अडकावंच लागतं. 84 लक्ष योनीत फिरावंच लागतं. भगवंत साक्ष देत आहेत. ध्यायतो विषान पुसा संगस्ते सुजायते संगात संजयाते कामा कामात क्रोधो बीजायते क्रोधात भवती समोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. तुमची कोणी निंदा केली आहे, आतून अहंकार ढुसणी मारतो, म्हणजे बघ तुझी निंदा केली. हा अहंकार तुमच्या कानाला निंदापर शब्द भोगायला लावतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात आणि ज्याने कुणी तुमची निंदा केली त्या निंदा करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात तात्काळ द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. या क्रोधामुळे तुम्ही त्या माणसासोबत गलिच्छ वर्तन करता, हाणता, मारता, शिवीगाळ करता, त्याला परपीडा करता. या परपीडेतून गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो आणि हे पाप आत्मज्ञानाच्या ठेव्यावर जाऊन बसतं आणि हे पाप फेडल्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळत नाही. आत्मज्ञान तुमच्या हाती लागत नाही आणि ते या पापानं या आत्मज्ञानाचं रक्षण केलंय. या पापानं आत्मज्ञानाचं रक्षण केलंय. आत्मज्ञान तुमच्या हाती लागू दिलं नाही, तुम्हाला मुक्ती मिळू दिली नाही. हनुमान ज्ञानोबा लिहितात की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजे. या ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून जे पाप निर्माण झाले, पुण्य असो की पाप असो, पुण्य कमी निर्माण होतं पण पाप जास्त निर्माण होतं. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून जे पाप निर्माण होतं हे पाप आत्मज्ञानाच्या ठेव्यावर जाऊन बसतं आणि तिथं भुजंग बनून त्या आत्मज्ञानाचं रक्षण करतं. हे आत्मज्ञान तुमच्या हाती लागू देत नाही. तो धनावरचा साप काय करतो? धन हाती लागू देत नाही. इथं धनावर साप बसलाय. कोणता? काम क्रोध रूपी, अर्थात पापच. हा काम क्रोध रूपी भुजंग अर्थात पाप हे आत्मज्ञानाचं धन तुमच्या हाती लागू देत नाहीत. का? तर मुंगीच्या पायात काही पाप जर तुमच्या जीवनात शिल्लक असेल तर ते तुम्हाला भोगण्यासाठी जन्म धरावेच लागतात. संसार बंधनात अडकावंच लागतं. ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी तुम्हाला श्री गुरु शोधत येतो. अहं ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करतो. आणि म्हणून आपण जे बोलतो की कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग, कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग, तर याचा दुसरा अर्थ असा होतो की या कामक्रोधातून निर्माण होणारं पाप, कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा भुजंग असतो. कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीवरचा भुजंग आहे. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम. काम म्हटलं की आमच्या डोळ्यापुढे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना येते. सेक्स्युअल इंटरकोर्स हा तर कामच आहे. परंतु स्त्री पुरुषाची लैंगिक भावना ही त्वचेच्या स्पर्श या विषयात मोडते. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना म्हणजे सेक्स्युअल एन्जॉयमेंट, इथे त्वचेला त्वचेचा स्पर्श आहे. आणि म्हणून
काम म्हणजे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तो एक अर्थ आहेच, परंतु काम या शब्दाचा खराखुरा अर्थ आहे ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. आणि क्रोधाचा जन्म कधीही कामातूनच होतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. कामाची नाही ते तर क्रोधाची कायचा आणि ते कायची भांडण रे, तो खूप बरा आहे. जिथं कामच नाही तिथं क्रोध जन्मालाच येत नाही. क्रोध जन्मालाच येत नाही. काम असेल तरच क्रोध जन्माला येतो. याचा अर्थ क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही, क्रोधाचा जन्म नेहमी कामातूनच होतो. ज्ञानोबराई लिहित आहेत, कामो जे तो उपजला ते तर क्रोध आधीच आला आणि क्रोधू असे ठेला संमोह जाणे. काम उपजला की तिथं क्रोध टपकलाच. का तर कामातूनच क्रोधाचा जन्म आहे. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. काम असेल तरच क्रोध आहे. आणि म्हणून मौलीच बोलतायत की मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे, कामू नासले नि नाशे क्रोधू तैसा. झाडाच्या फांद्या तोडायच्यात तर एक एक फांदी कवर तोडीत बसतात, मुळावर घाव घाला ना. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे, मुळावर घाव घाला. मूळ तुटलं की शाखा आपाप तुटतात. क्रोध घालायचा ना, कामावर घाव घाला, क्रोध आपाप जातो. कामू नासलेनी नासे क्रोधू तैसा. काम नासला की क्रोध नासतो, अर्थात काम गेला की क्रोध जातो. का तर क्रोधाचा जन्म कामातून आहे. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की कामाचे नाही ते क्रोधाची कायचं ते गायचे भांडण रे. अरे कामच नाही तर मग क्रोध कुठून येणार, आणि क्रोध नाही तर भांडण कुठून होणार. आणि म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या 5 ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाच्या इच्छेला काम म्हणतात. सेक्शुअल एन्जॉयमेंट हाही कामच आहे, पण काम या शब्दाचा प्रमुख अर्थ आहे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम, आणि या कामातूनच क्रोध जन्माला येतो. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय जर भोगले नाही तर म्हणजे तुम्ही काम भोगला नाही. काम भोगला नाही तर क्रोध जन्मालाच येत नाही. अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही तर क्रोध जन्मालाच येत नाही. क्रोध जन्माला येतो तो कामातून, अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून. आणि म्हणून जागोजाग भगवंताने अर्जुनाला बजावले की अर्जुना विषयांचा त्याग कर. विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. रागद्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणच. अर्जुना ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग कर. ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग झाला, अर्थात काम गेला की क्रोध जातो, क्रोध गेला की पाप जातं, पाप गेलं की ज्ञानाच्या ठेव्यावर पहारा देण्यासाठी कोणीच नसतं. ज्ञान उघडं पडतं, आणि ज्ञान उघडं पडलं याचा अर्थ तुमचं जीवन पाप पुण्यरहित झालं. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी सद्गुरू तुम्हाला शोधत येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून परमार्थ म्हणजे नेमकं काय, तर जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. नाथमाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरके. तुमच्या पदरी गडगंज पुण्य, थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे आणि उगा थोडंसं पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमचं पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी तेची पायुजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी
ते स्वर्गग्रामी करणार की. ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्री गुरु तुम्हाला शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करतो आणि मुक्त करतो. आणि मग मुद्दा लक्षात घ्या, कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतायत म्हणजे पर्यायानं कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले म्हणजे काम भोगला, कामातून क्रोध, क्रोधातून पाप, आणि पापच जाऊन बसतं ज्ञाननिधीवर आणि भुजंग बनतं आणि आत्मज्ञानाची रक्षण करतं. मग दररोज आम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो, निंदास्तुती कानाचा विषय. रोज कुणीतरी तुमची स्तुती करतं, स्तुतीतून पुण्य जन्माला येत. रोज कुणीतरी तुमची निंदा करतं, निंदेतून पाप जन्माला येत. हे पाप पुण्य आत्मज्ञानावर जाऊन बसतं, भुजंग बनतं, आत्मज्ञानाचं रक्षण करतं. आत्मज्ञान तुमच्या हाती लागू देत नाही. आपण अनेकदा ही ओवी वाचतो आणि पुढे चालतो. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मार्ग जे वाचतो, पुढे जातो. कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय, याच्या खोलात शिरा. तुमची कुणी स्तुती केलीये, कानानं स्तुती भोगलीये, ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम, त्यातून सद्वर्तन, परोपकार, त्यातून पुण्याचा जन्म. तुमची निंदा केलीये, अहंकारातून डुसणी मारतो, म्हणतो बाग तुझी निंदा केली. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात. ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, परपीडा, या परपीडेतून गलिच्छ वर्तनातून पाप, आणि पुण्य आणि पाप म्हणलं की ते संसारात बांधतच. हे पुण्यपाप आत्मज्ञानाच्या ठेवावर जाऊन बसतं आणि भुजंग म्हणून या आत्मज्ञानाचं रक्षण करतं. मग ज्ञानेंद्रियाचे विषय आम्ही रोज भोगतोय. कानाचा विषय, डोळ्याचा विषय, नाकाचा विषय. उदाहरण मी फक्त कानाचं सांगितलंय, वेळेच्या अभावी सगळे ज्ञानेंद्रिय सांगत नाही. आम्ही दररोज ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो आणि पुण्यपापाची निर्मिती करतो. हे पुण्यपाप आत्मज्ञानाच्या ठेवावर जाऊन बसतं आणि भुजंग म्हणून या आत्मज्ञानाचे रक्षण करतं. अर्थात जोपर्यंत तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगाल तोपर्यंत जीवनात पुण्यपापाची निर्मिती आलीच. हे पुण्यपाप आत्मज्ञानाच्या ठेवावर जाऊन बसणार, भुजंग म्हणून या आत्मज्ञानाचं रक्षण करणार. अर्थात पुण्यपाप आत्मज्ञानाच्या ठेवावर जाऊन बसलं याचा अर्थ काय झाला, तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक आहे. आणि जोपर्यंत पुण्यपाप शिल्लक आहे तोपर्यंत पुढचा जन्म आहे. कारण पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. मग ज्या दिवशी तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाहीत, अर्थात काम भोगणार नाहीत, मग त्यातून क्रोधाचा जन्म नाही. क्रोध नाही तर पाप नाही. मग पाप नाही तर आत्मज्ञानाच्या ठेव्यावर रक्षण करण्यासाठी भुजंग नाही. आत्मज्ञान उघडं पडलं, अर्थात तुमचं जीवन पाप पुण्यरहित झालं. मग ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरु स्वतःहून तुम्हाला शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून जीवन पाप पुण्यरहित करण्याचा प्रयत्न करा. आणि मग परमार्थाची खरीखुरी व्याख्या जर काय ठरत असेल तर जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. मग आमच्या जीवनात पाप पुण्य का निर्माण होतं, तर पहिलं कारण ज्ञानेंद्रियाचा विषय भोग अर्थात काम, आणि दुसरं कारण आम्ही केलेली बरी वाईट कर्म. एकूण 4 प्रकारची कर्म आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म,
काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे अतिशय घाणेरडी गलिच्छ जेवढे वाईट कर्म आहेत ते निषिद्ध कर्म. लांडी लबाडी, चोरी चपाटी, हाणामारी, परपिडा, परनिंदा, परद्रव्य, परनारीचा अभिलाष, जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या करणं म्हणजे निषिद्ध कर्म. त्यातून पापाचा जन्म होतो. मग निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येत नाही. काम्य कर्म म्हणजे मोठमोठे यज्ञ करायचे सकाम भावनेने, त्या पुण्यातून स्वर्गाची कामना करायची, जमिनीत दान करायच्या, विहिरी खोदाच्या, बगीचे लावायचे, मला स्वर्ग मिळावा या भावनेने प्रेरित होऊन मोठमोठी कामं करायची दानधर्माची, त्यातून पुण्याचा जन्म होतो. मग काम्यकर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येत नाही. आता उरलं नित्यनैमित्तिक कर्म, ते रोज करा, जरूर करा, अवश्य करा, अवश्य करा, परंतु त्यातून निर्माण होणारं पुण्य भगवंताला अर्पण करा. आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रीत्यत व ईश्वरार्पण बुद्धीने करा. आणि हे करताना त्याला हरिनामाची संगती द्या. आलं लक्षात? आपलं प्रत्येक नित्यनैमित्तिक कर्म हरिनाम घेत घेत कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रीत्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. हाच निष्काम कर्मयोग आहे. हेच स्वधर्माचं पालन आहे आणि हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि म्हणून निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येत नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येत नाही. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्यातून निर्माण होणारं पुण्य भगवंताला अर्पण करा. जीवन पाप पुण्यरहित झालं. शिवाय ज्ञानेंद्रियाचे विषय बघू नका, त्यातून पाप पुण्याची निर्मिती होते, ती थांबेल. अशा प्रकारे तुमचं जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि जीवन पाप पुण्यरहित झालं की तुम्हाला पुढचा जन्म धरण्याची गरज नसते. पुढचा जन्म तेव्हाच धरावा लागतो की ज्यावेळेस तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक आहे, ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आगा कर्मे जीवरावे. पण जीवनात पाप पुण्य शिल्लक नाहीये, तुम्हाला पुढचा जन्म धरण्याची गरज नसते. नरवरा लिहित आहेत, धरवणी वेचे सरे भोगे तो प्राचीन पुरे, नवे तो न उपकरे काहीच करू. घरामध्ये टिप्यामध्ये रांजणामध्ये पाणी साठवलंय, ते वापरून संपवलं. तसं प्रारब्ध वापरून संपवायचं. आणि प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करायचं, फलत्यागयुक्त. त्या कर्माचं पुण्य देवाला जातं, म्हणून नवीन क्रियमान घडत नाही. आता मागचं संचित या जन्मात प्रारब्ध ते बघून संपवलंय, नवीन क्रियमान तयार होऊ दिलं नाही. याचा अर्थ तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही. पाप पुण्य शिल्लक नाही म्हणून पुढचा जन्म नाही. पाप पुण्य शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे. हनुमंताना लिहितात की धरवणी वेचे सरे भोगे तो प्राचीन पुरे, नवे तव न उपकरे काहीच करू. ही युक्ती ज्ञानोबा आम्हाला शिकवतात. निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पुण्य तुमच्याकडे येईल, पण ते भगवंताला अर्पण करा. जीवन पाप पुण्यरहित झालं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, पाप पुण्याची निर्मिती थांबेल. अशा प्रकारे तुमचं जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी सद्गुरू स्वतःहून शोधत येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. धनवरा लिहित आहेत, ऐशी कर्म संभ्य दशा होय ते विरेशा, मग श्री गुरु अप्पेसा भेटेची गा.
हे वाक्य ऐका. श्री गुरु अपेसा भेटीची गा. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित झालं, कर्मसाम्य दशा म्हणजे जीवनात पुण्य नाही पाप नाही, जीवन पाप पुण्यरहित झालं की सद्गुरू शोधत येतो, मुक्ती देतो. का येऊनी फळाचा गडू, पारुशिली केळीची वाडू, श्री गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू जैसा. श्री गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू जैसा. तात्पर्य श्रीगुरु शोधत येतो. श्रीगुरु उपलब्ध नसेल, श्रीगुरु उपलब्ध नसेल तर पांडुरंग श्रीगुरु म्हणतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तो खूप बरा आहे. तुम्ही फक्त सदशिष्य बना, जीवन पाप पुण्यरहित करा, सद्गुरूची काळजी करू नका. सद्गुरू स्वतःहून तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. तुम्हाला करायचं काय? फक्त जीवन पाप पुण्यरहित करायचे. जीवनात पाप पुण्याची निर्मिती का होते? नाना प्रकारची कर्म आणि ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. मग मी युक्ती सांगितली आत्ताच. निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येत नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येत नाही. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्याचं पुण्य भगवंताला अर्पण करा. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. तुमचं जीवन पाप पुण्यरहित होतं. जीवन पाप पुण्य झालं, जीवन पाप पुण्य नाही झालं की सद्गुरू शोधत येतो, मुक्ती देतो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगाल तोपर्यंत तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होणारच. या ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजे काम. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले म्हणजे काम भोगला, आणि कामातून क्रोध जन्माला येतो, क्रोधातून पाप जन्माला येतं, आणि हे पापच जाऊन ज्ञाननिधीवर बसतं आणि भुजंग म्हणून या ज्ञानाच्या ठेव्याचं रक्षण करतो. कशा प्रकारे? तर पाप बसलं जाऊन त्या ज्ञानावर, पाप शिल्लक ते भोगावं लागतं, पुढचा जन्म धरावा लागतो. हे पाप भुजंग बनलं. ते धन आत्म्याचं, आत्मज्ञानाचं धन तुमच्या हाती लागू दिलं नाही. आत्म्याचं किंवा आत्मज्ञानाचं धन तुमच्या हाती लागू दिलं नाही का? तर पाप फेडावं लागतं, पुन्हा जन्म धरावा लागतो. मुक्ती दुरावली. आणि मग ज्ञानेंद्रियाचे विषय बघू नका. ज्ञानेंद्रियाचे विषय टाळले, पाप पुण्याची निर्मिती संपली. तर मला संसारातच कोण बांधते? तर पाप पुण्य. पाप पुण्य कोणामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग कोणामुळं? अहंकारामुळं. अहंकारामुळे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, हे पुण्यपाप ज्ञानाच्या ठेव्यावर बसलं आणि भुजंग म्हणून या आत्मज्ञानाच्या ठेव्याचं रक्षण केलं, तुमचा मोक्ष दुरावला. म्हणून काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा या काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. काम क्रोध ज्ञानाच्या ठेव्यावर बसतात, याचा अर्थ यातून निर्माण होणारं पापच या आत्मज्ञानाच्या ठेव्यावर बसतं, भुजंग बनतं. आत्मज्ञान तुमच्या हाती लागू देत नाही का? तर हे पाप फेडण्यासाठी पुन्हा जन्म आहे, मोक्ष दुरावला म्हणजे आत्मज्ञान दुरावलं. पण ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही, अर्थात काम नाही, क्रोध नाही, क्रोध नाही, पाप नाही, पाप नाही, ज्ञानाच्या ठेव्यावर भुजंग नाही, अर्थात जीवन पाप पुण्यरहित झालं. जीवन पाप पुण्यरहित झालं, श्रीगुरु शोधत आला, मुक्ती दिली. आणि म्हणून लक्षात घ्या की ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून निर्माण होणारं पाप हाच खरा भुजंग आहे. आणि म्हणून ज्ञानावर शब्द प्रयोग करतात की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकच. अर्थात कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. वाक्य फिरवलं तर काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीवरचा भुजंग आहे की जो ज्ञानाचं रक्षण करतो.
आणि म्हणून धनेंद्राचे विषय भोगू नका. पाप पुण्याची निर्मिती थांबेल. पाप पुण्य गेलं याचा अर्थ या ज्ञाननदीवर पहारा देण्यासाठी भुजंग नाहीये. याचाच अर्थ जीवन पाप पुण्यरहित झालं. जीवन पाप पुण्यरहित झालं की पुढचा जन्म नसतो. सद्गुरू शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. पण आयुष्यभर करायचं काय? तर जीवन पाप पुण्यरहित करायचं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनात माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? तर पाप जसं एक मळ आहे तसं पुण्यही मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोग दिला की पाप पुण्य संपतं. पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं. किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. एकदा विश्वामित्र, प्रभू रामचंद्र आणि भैया लक्ष्मण वनामध्ये एका झाडाखाली बसले होते. दुपारची वेळ, ऊन टाळायला बसलेत. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. राम म्हणाले, गुरुवरे का हसले? आता राम तर महाविष्णू, पण त्यांनी ठरवलंय मनुष्य रूपात आलोत, मनुष्यासारखं वागायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. राम म्हणाले, गुरुवर का हसले? विश्वामित्र म्हणतात, वत्सराम तू चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले हो गुरुवर. म्हणले एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलाय, तो वरचा मुंगळा मागच्या जन्मातील इंद्र आहे. त्याला म्हणायचं येऊ लागती माघारे मृत्यू लोक. वरचा मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. स्वर्गात बसायला ऐरावत होतं, इथंही बसायला ऐरावत लागतं. मुंगळारूपी का होईना पण ऐरावत लागतंय. मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय, तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. पुण्य संपले, पदच्युत झालाय. तुका म्हणे येती, तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती. तया पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. ज्या पुण्याच्या बळावर तुम्ही स्वर्गात गेले, ते पुण्य भोगून संपलं की पदच्युत यावं लागतं. पदच्युत व्हावं लागतं, मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. वर बसलेला मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की पाप जसा एक मळ आहे तसं पुण्यही एक मळ आहे. मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का तर पापाने नरकाला, पुण्याने स्वर्गाला नेलं असतं. भोग दोन्हीचाही द्यावा लागतो. भोगून झाल्यावर पदच्युत व्हावं लागतं, मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. मग तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देऊ नका. जीवन पाप पुण्य रहित करा. कसं करायचं मी युक्ती सांगितली. कर्म कशी करा, आणि दुसरं धनेंद्राचे विषय भोगू नका. जीवन पाप पुण्य रहित होईल. हे काम, क्रोध आणि लोभ हे पापाचे बाप आहेत. आपण पाहिलं पाप जीवनात का तयार होतं? नाना प्रकारच्या कर्मातून आणि ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजे काम, कामातून क्रोध, कामातून लोभ, कामातूनच मद मोह मत्सर. या सगळ्यांचा जन्म कामातून आहे. आणि काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. आणि म्हणून काम, क्रोध, लोभ हे पापाचे बाप आहेत. पापाचे बाप आहेत. अर्थात हे काम, क्रोध, लोभ पापाला जन्म देतात, म्हणून ते पापाचे बाप आहेत. एकदा एका खेडेगावामध्ये एका गृहस्थानं एका ब्राह्मण देवतेला एक प्रश्न विचारला. म्हणले देवा, ब्राह्मण देवता म्हणले देवा, पापाचा बाप कोण हो? देव चपापले म्हणले पापाचा बाप
आता माणसाचा बाप सांगेल बा म्हणले, पण पापाचा बाप कसा सांगा, मला काय उत्तर माहित नाही म्हणले. म्हणले सांगा ना देवा, तुम्ही पंचांग पाहता, अभ्यास ज्ञानी आहेत, सांगा ना मला पापाचा बाप कोण आहे. ते देवप्पा म्हणले मला काय माहित नाही बाबा, आता मला काशीला जावं लागेल आणि मग सांगेल म्हणले, काशीच्या ब्राह्मणाला विचारून. देवप्पानं पडशी टाकली खांद्यावर, निघाले ना काशीला. घोडं घेतलं, बसले घोड्यावर, निघाले काशीला. आता काशी काय जवळ आहे? समजा बीडमधून निघालं तर काशी काय जवळ आहे का? काही मुक्काम पडतातच. पहिला दिवस गेले, थोडे दूर गेले, दिवस मावळला, अंधार पडला, एका गावात मुक्काम पडला. जिथं थांबले त्या घरापाशी उतरले, घोडं तिथंच खुंट्याला बांधलं आणि वर पाहिलं. वर एक बाई उभी होती. म्हणले मावशी मी असं काशीला चाललोय, अंधार पडलाय, मुक्काम पडला, आजचे दिवस थांबू का तुमच्या घरी? ते म्हणले थांबा देव बाप्पा, या म्हणली वर. हे गेले देवप्पा वर. म्हणले देवप्पा या बसा. कुठं चालले म्हणले? म्हणले बाई काशीला चाललोय. म्हणले का? तिथल्या ब्राह्मणाला भेटायचं. म्हणले कशा करता? म्हणले पापाचा बाप कोण हे विचारण्यासाठी. मला गावात एका माणसाने प्रश्न विचारला. म्हणले देवप्पा पापाचा बाप कोण? मला काय उत्तर येण्यात चाललं म्हणले काशीला ब्राह्मणाला विचारायला. ते अभ्यासवेत पापाचा बाप कोण याचं उत्तर विचारायला चालू आहे. म्हणली बसा. आता ती वेश्या होती. ती बाई बसली देवप्पा. म्हणले देव आता स्वयंपाक, तुम्ही ब्राह्मण म्हणल्यावर दुसऱ्याच्या हातचं खात नाहीत, पण स्वयंपाकाचं? म्हणले हो ना बाई. म्हणले मी तर वेश्या आहे. म्हणले तुझ्या हातचं कसं खाऊ मी? म्हणले खाना देवप्पा, काय व्हायला कोणी पाहायला, आपण दोघंच तर आहेत. मी तुम्हाला 1000 रुपये देते, खा म्हणले माझ्या हातचं. आता देवप्पा म्हणले चांगले, काय प्रवासात बी पैसे कामाला येतील, कोणी बघायला, आपण दोघंच आहेत. दोघंच आहेत म्हणले. ठीक आहे हरकत नाही म्हणले, दे 1000 रुपये, खातो तुझ्या हातचं. त्या बाईने स्वयंपाक केला, 1000 रुपये दिले. बाई म्हणली देवा अजून 1000 रुपये देते. देवा अजून 1000 रुपये देते. माझ्या हाताने घास खा ना एक. आता वेश्याच्या हाताने घास खायचा. देवप्पा म्हणले कोणी बघायला, आम्ही दोघंच तरी असली वेश्या तर काय व्हायला, आम्हाला कोण पाहायला? म्हणले ठीक आहे बाई म्हणले दे. पुन्हा 2000 दिले. देवप्पाने घेतले आणि ती वेश्या घास भरू लागली. त्या वेश्याने एका हातात अन्नाचा घास घेतलाय, देवाने तोंड उघडले आणि त्या ब्राह्मणाच्या तोंडात घास घालणार, तोंडाजवळ घास नेलाय, घास तोंडात घालणार तेवढ्यात दुसऱ्या हाताने एवढी जोरात सापड मारली, दुसऱ्या हाताने एवढी जोरात सापड मारली, खाडकन गालात सापड मारली. ब्राह्मण तडफडू लागला. ब्राह्मणाला क्रोध आला. म्हणले बाई काय केलंस आहे, मला का मारलंस? म्हणले देवप्पा मी तुम्हाला मारलं नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. म्हणले काय म्हणतेस? हो म्हणले तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. म्हणले काय? म्हणले पापाचा बाप लोभ आहे. म्हणली पापाचा बाप लोभ आहे. तुम्हाला लोभ झाला पैशाचा. 1000 दिले, वेश्याच्या हातचं खायला तयार झाले. 2000 दिले, वेश्याच्या हाताने खायला तयार झाले. तुम्हाला पैशाचा लोभ झाला, लोभामुळे तुम्ही दुष्कृत्य केलं, वेश्याच्या घरी राहिले, वेश्याचा स्वयंपाक खाल्ला, वेश्याच्या हाताने खाल्ला, पाप केलं. लोभामुळे पाप जन्माला आलं. पापाचा बाप लोभ आहे.
काशीला जायची गरज नाही, काशीला जायची गरज नाही, निघा म्हणले माघारी. इथून गावकऱ्याला जाऊन सांगा की पापाचा बाप लोभ आहे, पापाचा बाप लोभ आहे. तात्पर्य काम क्रोध लोभ हे पापाचे बाप आहेत. कामातून क्रोध, ज्ञानेंद्रियाचे विषय भोग म्हणजे काम, कामातून क्रोध, क्रोधातून पाप, कामातून लोभ, लोभातून पाप, कामातून मत्सर, मत्सरातून पाप, कामातून मोह, मोहातून पाप, कामातून मद, मदातून पाप. तात्पर्य या पापाची निर्मिती कामातून होते, ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून होते. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषयभोग अर्थात काम हा पापाला जन्म देतो. आणि हे पाप आत्मज्ञानाच्या ठेव्यावर जाऊन बसतं हृदयामध्ये, आणि आत्मज्ञानाच्या ठेव्यावर भुजंग म्हणून पहारा देतं. हे आत्मज्ञान आमच्या हाती लागू देत नाही. का? तर आत्मज्ञानावर पाप बसले याचा अर्थ आमच्या जीवनात पाप शिल्लक आहे, आणि पाप भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. म्हणजे मोक्ष दुरावला, आत्मज्ञान दुरावलं. आणि यालाच म्हणायचं की पापानी भुजंग बनून आत्मज्ञानाचं रक्षण केलं, काम क्रोधाने भुजंग बनून आत्मज्ञानाचं रक्षण केलं. का? तर काम क्रोधातून पाप आहे, म्हणून काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत म्हणण्यापेक्षा या काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा भुजंग आहे. आणि मग ज्ञानबारे लिहितात की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे. भजन मार्गीचे मांग मारकचे. आणि म्हणून तुम्ही बघा, ज्ञानोबा फार गोड उदाहरण देत आहेत. मौली म्हणतायत की चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभेविना भानू, धुमेविना हताशनू, जैसा दर्पण मळीनू कहीच नसे. माऊली म्हणतात चंदनाची मुळी म्हटलं की तिथं साप आलाच, गर्भ म्हटलं की त्याला वरून एक खोळ आवरण आलंच, सूर्य म्हटलं की प्रकाश आलाच, अग्नी म्हटलं की धूर आलाच. तसं आत्मज्ञान म्हटलं की तिथं काम क्रोध आलेच. हे ज्ञाननिधीचे भुजंग. काम क्रोध म्हटलं की तिथं ते आत्मज्ञानावर कव्हरिंग करतात. काम क्रोध आत्मज्ञानाला झाकतात, भुजंग म्हणून पहारा देतात. जसं चंदनाची मुळी म्हटलं की साप, उल्बाची खोळ अर्थात गर्भ म्हटलं की त्याला आवरण खोळीचं आलंच, सूर्य म्हटलं की प्रकाश आलाच, अग्नी म्हटलं की धूर आलाच, दर्पण म्हटलं की मळ आलाच. तसं आत्मज्ञान म्हटलं की त्याच्यावर काम क्रोध आलेच. आणि मग ज्ञानबारा लिहित आहेत की तैसे इहिव न एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जसे कोंडे निपा गुंतले बीज निपेचे. इहिव न एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जसे कोंडेनी गुंतले बीज निपेचे. ज्ञानबारा म्हणतात की जसा ज्वारीच्या गोंड्यामध्ये दाना फिक्स असतो, ज्वारीचा दाना म्हणलं की त्याला आवरण म्हणून ते गोंड आलंच, तसं आत्मज्ञान म्हटलं की त्याला आवरण म्हणून काम क्रोध आलेच. हा सिद्धांत आहे. आणि हे काम क्रोध आणि त्यातून निर्माण होणारं पाप हेच ज्ञानेंद्रियाचे भुजंग आहेत. आणि या पापामुळे आमचा मोक्ष दुरावतो. का तर पुन्हा पुन्हा जन्म धरावा लागतं, पाप फेडावं लागतं. आणि ज्ञानोबा लिहित आहेत की आणि फळाची हवा हृदय झाला कामारी गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. काय म्हणतात माऊली? आणि फळाची हवा हृदय झाला कामारी गावा,
तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले, अर्थात काम भोगलाय. कामातून क्रोध, क्रोधातून पाप. या पापाने आत्मज्ञानाला आवरण केलंय. आणि एखाद्या दिव्याला जर आवरण केलं तर तो दिवा विझतो. तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. एखादा दिवा आहे आणि त्याच्यावर एखादं पातेलं झाकलंय. आता दिव्याला अर्थात अग्नीला जळण्यासाठी ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजन नसेल तर दिवा जळू शकत नाही, तो विझतो. दिव्यावर पातेलं झाकले, जोपर्यंत त्या पातेल्याखाली ऑक्सिजन आहे तोपर्यंत दिवा जळेल. ऑक्सिजन संपला की दिवा विझेल. दिव्याला पातेल्याचं आवरण केलंय, अर्थात दिवा झाकलाय. दिवा थोड्या वेळाने विझतो. परंतु आता ते पातेलं काढले आणि पुन्हा दिवा पेटवलाय, तो खूप वेळ जळतो. तेल आहे तोपर्यंत जळतो, तो विझत नाही. ज्ञानोबा हेच सांगतायत की आत्मज्ञानाला काम क्रोधाने अर्थात पापाने आवरण केलंय. आत्मज्ञानाचा दिवा विझतो, अर्थात मोक्ष तुम्हाला दुरावतो. परंतु काम, क्रोध आणि पाप या आत्मज्ञानावरून बाजूला काढले. आता आत्मज्ञानाचा दिवा कायमचा तेवत राहतो. श्रीगुरु येतो, हे आत्मज्ञान तुम्हाला देतो आणि मुक्त करतो. आत्मज्ञान महाराज लिहितायत की आणि फळाची हवा हृदय झाला कामारी गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले, अर्थात काम भोगला की काम क्रोधातून पाप, आणि या पापातून आत्मज्ञानाचा दिवा विझतो, अर्थात मोक्ष दुरावतो. का तर पाप भोगावं लागतं. आणि मग ज्ञानेंद्रियाचे विषय नाही भोगले तर काम नाही, काम नाही, क्रोध नाही, क्रोध नाही, पाप नाही. मग ज्ञानावर पहारा देण्यासाठी काम, क्रोध नाहीत, अर्थात पाप नाही. ज्ञानाच्या दिव्याला आवरणच नाही. दिवा, ज्ञानाचा दिवा कायमचा तेवत राहतो. अर्थात तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही. म्हणून आत्मज्ञान तुमच्या हाती लागतं. अर्थात श्रीगुरु येऊन तुम्हाला आत्मज्ञान देतो आणि मुक्त करतो. आणि हे उत्तर या प्रश्नाचं. मी प्रश्न उभा केला होता की काम, क्रोध, ज्ञान निधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? तर काम, क्रोध, ज्ञान निधीचे भुजंग बनतायत म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून, अर्थात कामातून क्रोध, क्रोधातून पाप. हे काम, क्रोध आणि पाप. काम, क्रोध अर्थात पाप हृदयात असलेल्या ज्ञानाच्या ठेव्यावर जाऊन बसतात. पाप जीवनात शिल्लक आहे म्हणून श्रीगुरु येत नाही. का तर जीवनात पाप पुण्य शिल्लक असेल तर भोगावंच लागतं, पुन्हा जन्म धरावाच लागतो. पाप शिल्लक आहे म्हणून श्रीगुरु येत नाही, मुक्ती मिळत नाही. या पापानं भुजंग बनून त्या आत्मज्ञानाच्या ठेव्याचं रक्षण केलं. जसं एरवीचं धन, त्याच्यावर तो कणकीचा साप भुजंग बनून त्या धनाचं रक्षण करतो, तसं इथं काम, क्रोध अर्थात पाप आत्मज्ञानाच्या ठेव्याचं रक्षण करतात. अर्थात पाप शिल्लक असल्यामुळं पुढचा जन्म धरायचा आहे म्हणून आत्मज्ञान तुमच्या हाती लागत नाही. श्रीगुरु येत नाही, तुम्हाला मुक्ती देत नाही. याला ज्ञानोबा म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे. हे ज्ञाननिधीचे भुजंग. म्हणून जिथं आत्मज्ञान आहे तिथं काम, क्रोध आणि पाप टपकलेच. इहीवन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जसे कोंडे निपा गुंतले बीज निपचे. ज्वारीचा दाना म्हणलं की त्याला गोंड आलंच.
आत्मज्ञान म्हणलं की काम, क्रोध आणि पाप आलंच. यांचा अतिशय जवळून आणि कायमचा संबंध आहे. मग जीवनात काम, क्रोध आणि त्यातून पाप निर्माण होऊ नये आणि या पापानं भुजंग म्हणून आत्मज्ञानावर पहारा देऊ नये यासाठी जी इंद्रिय आहेत त्यांना ठेचा म्हटलं. धर्मराज म्हणतात यांना ठेचा, यांचा पहिला कुरुटा इंद्रिय येथून प्रवृत्ती कर्मात येविये, आधी निर्दोळी घाली तिये सर्वथ. यांचा पहिला कुरुटा, यांचं आश्रयस्थान, कोणाचं काम क्रोधाचं आश्रयस्थान जर काय असेल तर इंद्रिय. अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगतून काम, त्यातून क्रोध आणि त्यातून पाप. मग त्यांना बरा शब्द प्रयोग करतात की यांचा पहिला कुरुटा इंद्रिय येथून प्रवृत्ती कर्मात येविये, आधी निर्दळून घाली ती सर्वथ. जिथे हे काम, क्रोध आणि पाप लपतंय त्या इंद्रियांनाच ठेचा म्हटले. निर्दळून घाली ती सर्वथ. इंद्रियांना ठेचा, इंद्रियांना ताब्यात घ्या. इंद्रिय अर्थात ज्ञानेंद्रिय आणि मन या काम, क्रोधाचं आश्रयस्थान आहे. मग या मनाला आणि ज्ञानेंद्रियाला ताब्यात घ्या. आणि मन आणि ज्ञानेंद्रिय यांना ताब्यात घेण्यासाठी सर्वात बलवान साधन आहे हरिनाम. नाम घेता मन निवे, जीवे अमृतची स्त्रवे, होता ती शकून बरवे लाभांची. मन तपतंय, गरम आहे, बाहेर पळतंय. हरिनाम घ्या, मन निवतं. अर्थात मन अंतर्मुख होतं, हृदय रामाला भेटतं आणि हृदय रामात कायमचं डिझॉल होतं, विरघळून जातं. मनाचा मनपणाच मोडतो रामनामाने. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. अर्थात ते अंतर्मुख होतं, हृदय रामाला भेटतं. मन आणि हृदय रामातून मनाला कायमची स्थिरता लाभते. मन आणि हृदय राम यांच्या भेटीतून मनाला कायमची स्थिरता लाभते. ते हृदय रामात विरघळून जातं, तिथं त्याची अत्यंतिक निवृत्ती होते. हे मनाचं मरण आहे, मनाचं उन्मन आहे. आणि मनच मेलं, इंद्रिय आधीच उबडे, सई खड्या गती तंतू जैसा. धनाबारा म्हणतात तसे मन पण मोडे, इंद्रिया ते आधीच उबडे, जैसे सई खड्या गती तंतू जैसा. त्या कळसूत्री बाहुल्या असतात. आणि तो कलाकार त्या दोऱ्याने त्यांना बोटावर नाचवतो. कलाकार बोटानी ती दोरी हलवतो, त्या बाहुल्याला नाचवतो, तो पण त्या नाचतात. पण कलाकारांना आता बोट हलवायची, दोरी हलवायची बंद केलं की त्या बाहुल्या उताने पडतात. तसं मनाचा मनपणा मेला की इंद्रिय उतानी पडतात. तसे मनपण मोडे, इंद्रिया ते आधीच उबडे. मनाचा मनपणा मोडा की इंद्रिय उबडे अर्थात उतानी पडतात. जसे त्या बाहुल्या उताने पडतात दोरा हलायचं बंद केला की. आणि म्हणून रामनामानं मन ताब्यात येतं, इंद्रियही ताब्यात येतात. रामनाम घ्या. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अभिमान जातो, अर्थात अहंकार जातो, आणि काम क्रोधही जातात, अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषयही जातात. तुम्ही नित्य रामनाम घेतायत, मन मेलं, इंद्रिय ताब्यात आली, ज्ञानेंद्रियाचे विषय भोग गेले, अर्थात काम गेला, क्रोध गेला, पाप गेलं. मग काम, क्रोध आणि पाप गेलं. आत्मज्ञानाच्या ठेव्यावर पहारा देण्यासाठी आता भुजंग नाहीये. आत्मज्ञान उघडं पडलं, अर्थात जीवन पाप पुण्यरहित झालं. जीवन पाप पुण्यरहित झालं. श्री गुरु शोध देतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो.
आणि म्हणून जीवन पाप पुण्यरहित करा. जीवन पाप पुण्यरहित होणं म्हणजेच ज्ञान निधीवरचा भुजंग निघून जाणं, आणि जीवनात पाप पुण्य असणं म्हणजेच ज्ञानाच्या निधीवर हे पाप भुजंग म्हणून पहारा देते आणि आत्मज्ञान दुरावतं. आत्मज्ञानावर शब्दप्रयोग करतायत, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे ज्ञाननिधीचे भुजंग. काम, क्रोध, लोभ आणि त्यातून निर्माण होणारं पाप, नीट ऐका, काम, क्रोध, लोभ आणि त्यातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. किंवा वाक्य फिरवलं तर काम, क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा काम, क्रोधातून निर्माण होणारं पापच हे ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. का तर पाप आहे म्हणून ते पाप भोगण्यासाठी पुढचा जन्म आहे. या पापानं भुजंग म्हणून पहारा दिला, आत्मज्ञान हाती लागू दिलं नाही. पण जीवनात पापच नाहीये, काम, क्रोध नाही, पाप नाही. मग त्या ज्ञाननिधीवर पहारा द्यायला कुणीच नाही ना. काम नाही, क्रोध नाही, पाप नाही, कुणीच नाही पहारा दिला. आत्मज्ञान उघडं पडलं, अर्थात जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं, श्रीगुरु शोधत येतो आणि मुक्ती देतो. श्रीगुरु शोधत येतो आणि मुक्ती देतो. पण जीवन पाप पुण्यरहित करा. आणि त्यासाठी नित्य हरिनाम घ्या. नित्य हरिनाम घेतलं की निषिद्ध कर्म जीवनातून निघून जातात. काम्यकर्म करा वाटत नाही. निषिद्ध कर्म केले नाही, पाप जीवनात येत नाही. काम्यकर्म केले नाही, पुण्य जीवनात येत नाही. नित्यनिमित्त कर्म करा, पण त्याचं पुण्य भगवंताला अर्पण करा. जीवन पाप पुण्यरहित झालं. रामनाम घेतलं, ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग होतो. ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग झाला म्हणजे काम गेला, काम गेला, क्रोध गेला, क्रोध गेला, पाप गेलं. जीवन पाप पुण्यरहित झालं. जीवन पाप पुण्यरहित झालं. ज्ञानाच्या ठेव्यावर पहारा द्यायला भुजंग नाहीये. आत्मज्ञान उघडं पडलं. श्रीगुरु येऊन हे आत्मज्ञान तुम्हाला देतो, मुक्त करतो. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. दैनंदिन जीवनात आम्ही रोज ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो. कानाची निंदास्तुती भोगतो, डोळ्याचं रूप भोगतो. भ्यासुर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. रूप डोळ्याचा विषय. रूप दोन प्रकारचं, भ्यासुर आणि सुरेख. सुरेख रूप डोळ्याच्या आवडीचा विषय, भ्यासुर रूप डोळ्याच्या नावडीचा विषय. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियाचा स्वतंत्र विषय. गंध नाकाचा विषय. गंध दोन प्रकारचा, सुगंध आणि दुर्गंध. नाकाला सुगंध आवडतो, दुर्गंध आवडत नाही. चव जिभेचा विषय. जिभेला गोडचं आवडते, कडूचं आवडत नाही. स्पर्श त्वचेचा विषय. त्वचेला मृदू स्पर्श आवडतो, कठीण स्पर्श आवडत नाही. शब्द कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. ही ज्ञानेंद्रियाची विषय भोगली, त्यातून पाप पुण्याची निर्मिती होते. हे पाप पुण्य ज्ञानाच्या ठेव्यावर जाऊन बसतं आणि भुजंगन पहारा देतं. आणि म्हणे पापच ज्ञाननिधीचा भुजंग आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग. मग तुम्ही नित्य रामनाम घ्या. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाहीत. राम म्हणता, काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशधडी. रामनामानं काम जळतो. काम जळतो म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषयच जळतात. मग ज्ञानेंद्रियाचे विषय गेले रामनामाने, अर्थात काम गेला. काम गेला, क्रोध गेला. क्रोध गेला, पाप गेलं. भुजंग गेला. तिथं पहारा द्यायला कोणीच नाही. आत्मज्ञान उघडं झालं, तुम्हाला मुक्ती लाभली. म्हणून रामनाम घ्या, काम क्रोध जातील. राम म्हणता, काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. कानोबर आहे तुकोबारायचे बंधू. अर्जुनाने देवाला एक फार सुंदर प्रश्न विचारलाय, 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी. अर्जुन देवाला म्हणतो, तरी देवा है ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे, जे मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो.
आस्था संगो सांडिती संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बलात्कारे सुईज येती तयाची माझी. देवा म्हणे इथे एक जबरदस्ती दिसते, एक बलात्कार दिसतो. ऐसा बलात्कारो ऐकू दिसे हा कवनाचा आग्रह असे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे. अर्जुन देवाला म्हणतो, देवा एक मनुष्य देव भेटा म्हणून संसार त्यागतो, जनातून वनात जातो, परंतु वनातून पुन्हा जनात येतो आणि एवढा संसार भोगतो की तो आपलं पतन करून घेतो. देव असं का होतं? अज्ञानी चुकला तर चालेल देवा, पण ज्ञानानं का चुकावं? अज्ञानी चुकला तर चालेल, पण ज्ञानानं का चुकावं? एखाद्या आंधळ्या माणसाला जर दळण करायला दिलं तर तो चुकतो. कधी गहू फेकेल, कधी खडे फेकेल, आंधळाचे. बीजा आणि भुसा अंधू निवाडून नेणे जैसा नावेक देख नाही तिथं तैसा बरळे कापा. आंधळ्या माणसाला दळण करायला दिले, चुकेल, कधी गहू फेकेल, कधी खडे फेकेल, पण डोळस माणसाला दळण करायला दिलं त्यांनी का चुकावं? त्यांनी खडेच फेकावेत, गहू का फेकावेत? देवा अज्ञानी चुकला चालेल, ज्ञानानं का चुकावं? पेशंट दारू पिऊन चुकतो, हरकत नाही, पण डॉक्टरने दारू पिऊन का चुकावं? डॉक्टर तर ज्ञानी ना, त्याला दारूचे दुष्परिणाम माहिती आहेत ना. तरी आज 90% डॉक्टर दारू पित आहेत, 90% डॉक्टर दारू पित आहेत. देवा पेशंट चुकला चालेल, पण डॉक्टरने का चुकावं? देवा आंधळा चुकलाय चालेल, डोळसानं का चुकावं? देवा अज्ञानी चुकला चालेल, ज्ञानानं का चुकावं? तरी देवा है ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंसे मार्ग सांडवून यानरिसे चालत देखो. आस्था संगू सांडिती संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाती. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. येथे एक बलात्कारू दिसे हा कवनाचा आग्रह असे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे. देवा कुणाचा आग्रह आहे, कुणाचा बलात्कार आहे? एक मनुष्य देव भेटाव म्हणून जनातून वनात जातो आणि वनातून पुन्हा जनात खिचून आणला जातो, भरपूर संसार भोगतो, पाप करतो, आपलं पतन करून घेतो, नरकाला जातो. देव असं का होतं? भगवंताने फार सुंदर उत्तर दिलंय. भगवंत बोलतायत, कामेश क्रोधेश. ज्ञानोबा लिहित आहेत, या श्लोकावर ज्ञानोबा भाष्य करतायत. तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जाती. अर्जुन म्हणतो, देवा असं का होतं? एक मनुष्य देव भेटाव म्हणून जनातून वनात जातो आणि पुन्हा वनातून जनात खेचून आणला जातो. याचं कारण काय? भगवंत म्हणतात, कामेश क्रोधेश. ज्ञानोबा लिहित आहेत, तरी हे काम क्रोध पाही. अर्थात भगवंताने अर्जुन उत्तर देत आहेत. अर्जुन प्रश्न विचारतोय की देव भेटा म्हणून मनुष्य जनातून वनात जातो, पुन्हा वनातून जनात का खेचून आणला जातो? तर देव म्हणतायत, कृष्ण म्हणतायत, हे काम क्रोध याला कारणीभूत आहेत. ज्ञानोबाच लिहित आहेत, जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा अपजे संगती आणि संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. ज्ञानोबा लिहित आहेत की एक मनुष्य ज्यावेळेस जनातून वनात जातो तेव्हा जाताना तो आपल्या मनामध्ये ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची आसक्ती घेऊन जातो. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. मनुष्य जनातून वनात गेलाय, पण जाताना ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची आसक्ती घेऊन गेलाय. मग तिथे गेल्यावर
त्याच्याकडून या ज्ञानेंद्रियाच्या विषयाचं चिंतन होतं. मग त्याला विषय भोगावेसे वाटतात आणि हे विषय भोगण्यासाठी हे ज्ञानेंद्रियाचे विषय त्याला खेचून संसारात आणतात. त्याच्याकडून भरपूर विषय भोग करून घेतात. त्यातून पापाची निर्मिती होते आणि हे पाप त्याला नरकाला नेतं, त्याचं पतन होतं. आणि मग भगवान बोलतायत की काम क्रोध आहेत जे तुम्हाला वनातून जनात खेचून आणतात. हे यमासारखे निर्दय आहेत. यम जसा कुडीतून शरीरातून प्राण काढतो, तो म्हणत नाही हा माझा आहे तुझा अजिबात नाही, काही नाही, खासकन प्राण ओढून काढतो, तुम्हाला मारून टाकतो. यमापाशी दयामाय नाही, तशी या काम क्रोधापाशी दयामाय नाही. हे काय काय करतात? नरवारा म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग. हे काम क्रोध ज्ञाननिधीवर, आत्मज्ञानावर भुजंग म्हणून पहारा देतात. आत्मज्ञान तुमच्या हाती लागू देत नाहीत, अर्थात तुम्हाला मुक्ती लाभू देत नाहीत. पुन्हा काय करतायत? हे विषयदरीचे वाघ, हे विषयरूपी वाघ आहेत. हे काम क्रोध अर्थात हे ज्ञानेंद्रिय, काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय. हे काम अर्थात हे ज्ञानेंद्रिय तुम्हाला विषय भोगायला लावतात. या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून अर्थात कामातून क्रोध, क्रोधातून पाप, मोक्ष दुरावतो. विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजे. जे भजनाच्या मार्गाने चाललेत प्रामुख्यानं हे काम क्रोध त्याची वाटमारी करतात. आणि मग नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. ज्ञानोबर आहे. आणि म्हणून जो मनुष्य परमार्थिक आहे अशा माणसाचा अहंकार आणि काम क्रोध हे फार ताजेतवाने असतात. कारण अहंकार अर्थात माया ही व्यापार करते. माया म्हणते अर्थात अहंकार म्हणतो साधारण अज्ञानी जीव यांना तर मी संसारात बांधीलच, परंतु जो परमार्थ पथावर चालतोय तो देव बनायलाय, म्हणजे माझं गिराईक चाललंय. अज्ञानी तर माझेच आहेत, पण सज्ञानी सुद्धा माझाच झाला पाहिजे. जशी मांजर मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराला पकडते आणि त्याला आधी खाते. का तर मांजर म्हणते मेलेलं तर माझंच आहे, मी त्याला कधी खाईल, पण पळतंय ते बी माझंच झालं पाहिजे, त्याला पकडते आणि आधी खाते. तशी माया अहंकार म्हणतो हे अज्ञानी जीव तर माझेच आहेत, त्यांना मी संसारात तर बांधीलच, पण जो सज्ञान आहे, जो देव बनायलाय, तोही माझा झाला पाहिजे, माझं गिराईक नाही गेलं पाहिजे, असा अहंकार म्हणतो. आणि म्हणून अहंकार सज्ञानाच्या कंठाला विशेष करून झोमतो अज्ञानापेक्षा. नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. ज्ञानोबर आहे. आणि म्हणून जे परमार्थ पथावर चाललेत, जे सज्ञान आहेत किंवा देव बनायलेत, त्यांचं अहंकार आणि कामक्रोध जास्त पुष्ट असतात. का तर माया आपलं गिराईक जाऊ देत नाही. अज्ञानी तर माझा आहेच, पण सज्ञानी माझाच राहिला पाहिजे, त्यांनी देव बनू नये, का तर मायेचं गिराईक चाललंय. आणि म्हणून भजन मार्गीचे मांग मार्गचे. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गचे. जो भगवत प्राप्तीच्या दिशेने चाललाय त्याचा परमार्थ कडीला जाऊ नये म्हणून अहंकार आणि कामक्रोध आडवे येतात. आणि ज्ञानोबा लिहितात की ते तर अडवावाया आले, दोष वैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. तुम्ही देवाच्या दिशेने चाललात, देवाच्या प्राप्तीसाठी चाललात, तर तुम्हाला आडवं जर कोण येत असेल देव भेटू नये यासाठी, तो पहिला अहंकार आहे म्हटलं, याला धोपटा. ते अडवावाया आले, देहवरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. भगवत प्राप्तीला आडवं जर कोण येत असेल तर देह अहंकार आहे. आणि अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषय भोग आहे. मग अहंकार मेला, अहंकार धोपटीला की ज्ञानेंद्रियाचे विषयभोग आपाप उताने पडतात. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग गेले म्हणजे काम गेला, काम गेला म्हणजे क्रोध गेला, क्रोध गेला पाप गेलं, पाप गेलं संसार बंधन गेलं. तर पाप नाही म्हणते तर पहारा देण्यासाठी भुजंग नाहीये, पाप नाही म्हणून पुढचा जन्म नाहीये.
आत्मज्ञान तुम्हाला श्रीगुरूच्या कृपेने होतं, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून सज्ञानापेक्षा अज्ञानी सुरक्षित आहे संसारामध्ये. पण परमार्थामध्ये अज्ञानापेक्षा सज्ञानी जास्त धोक्यात आहे. एखाद्या अज्ञानाला तुम्ही वाईट बोलले, शिवी दिली, बिचारं रडेल, पडेल, अश्रू गाळेल, चला बाबा आपण लहान बापाचे हो, सोडून देईल. पण तुम्ही एका सज्ञानाला कीर्तनकारला शिवी देऊन पहा, त्याला चिडून पहा, त्याला नाव ठेवून पहा. सज्ञानाच्या, कीर्तनकाराच्या, परमार्थाच्या दिशेने निघाल लोकांच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो. काम, क्रोध, अहंकार नाकाच्या शेंड्यावर थैथाच नसतात. यांची वाटमारी करतात हे काम, क्रोध. भजन मार्गीचे मांग मार्गचे, भजनाच्या मार्गाने देवाच्या दिशेने चाललाय. असं वय हे काम, क्रोध आणि अहंकार म्हणतात. असं वय आम्ही पहिली तुमची वाटमारी करू. आणि म्हणजे भजन मार्गाने चाललेत, मोक्षाच्या दिशेने चाललेत, परमार्थिक आहेत, त्यांचा अहंकार आणि काम, क्रोध जास्त बलवान असतात. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत ही ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे. आणि म्हणून अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना अर्जुन बोलला ना, हे तरी देव आहे असे कसे. अर्जुन बोलते देवा, देव भेटा म्हणून एक मनुष्य संसार त्यागतो, जनातून वनात जातो आणि वनातून पुन्हा जनात खेचून आणल्या जातो. असं का होतं? ज्ञानोबा म्हणतात जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा अपजे संगती, संगी प्रगटी मूर्ती अभिलाषाची. भगवान म्हणतात काम, एश, क्रोधेश. अर्थात ज्यावेळेस तुम्ही जनातून वनात जाता त्यावेळेस आपल्यासोबत दानिंद्याच्या विषयभोगाची आसक्ती घेऊन जाता. तुमच्यापाशी परिपूर्णतेने वैराग्य वृत्ती नसते. प्रश्न वृत्तीचा आहे. तुमच्यापाशी वैराग्य वृत्ती असेल तर संन्यासही सोपा आहे. संन्यास अवघड नाही. पण कधी जर तुमच्यापाशी वैराग्य वृत्ती असेल तर. पण वैराग्य वृत्ती नाहीये आणि जन सोडून वनात चाललायत देव भेटा म्हणून. पण जाताना सोबत काय नेता? वैराग्य वृत्ती नाही म्हणून सोबत काय नेता? दानिंद्याच्या विषयाची आसक्ती नेता. तिथे विषयाचं चिंतन घडतं. तुम्हाला विषय भोगाय वाटतात. हे विषय तुम्हाला संसारात खेचून आणतात. भरपूर विषय भोगायला लावतात. पापाची निर्मिती करतात. पाप नरकाला नेतं. तुमचं पतन होतं. आणि भगवान म्हणतात, आणि मग भगवत म्हणतात की बाबा हे काम, क्रोध आहेत जे तुम्हाला वनातून जनात खेचून आणतात. आणि या काम, क्रोधातून निर्माण होणारं पाप ज्ञाननिधीचं भुजंग बनतं. आणि म्हणून हे ज्ञाननिधीचे भुजंग दानिंद्याच्या विषयभोगामुळं अर्थात काम, क्रोधामुळं त्यातून निर्माण होणाऱ्या पापामुळं तुमचा परमार्थ कडीला जात नाही. म्हणून परमार्थ कडीला जायचं तर जीवन पाप पुण्यरहितच करावं लागेल. पाप पुण्यरहित कसं करायचं जीवन आपण अनेकदा बोललोय. म्हणून भगवान बोलतायत की हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. कृष्ण बोलतायत हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. अर्जुना, जोपर्यंत तुमच्या हृदयात काम, क्रोध, लोभ जागेत तोपर्यंत तुम्हाला निके अशा आत्मज्ञानाची प्राप्ती कधीच होणार नाही. ज्या दिवशी हृदयातून हे काम, क्रोध, लोभ सोडून जातील, ज्या दिवशी तुम्हाला काम, क्रोध, लोभ सोडून जातील त्याच दिवशी तुम्हाला निके अशा आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. माझे कान ऐकायला तयार नाहीत म्हणले. हृदयात काम, क्रोध, लोभ जागेत आणि तुम्हाला आत्मज्ञान झाले, शक्यच नाही म्हणले. हृदयातून काम, क्रोध, लोभ जावेच लागतात, तेव्हाच तुम्हाला निके अशा मोक्षाची, आत्मज्ञानाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. आणि मग निरंतर रामनाम घ्या. अहंकार, काम, क्रोध जातील, जीवन पाप पुण्यरहित होईल, मुक्त व्हाल. रामनामानं काम, क्रोध जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम, क्रोध केले घर रीते. रामनामानं काम, क्रोध जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम, क्रोध केले घर रीते.
एकदा एक किरायदार एका माणसाच्या घराला चिटकून बसला. काही केलं तो घरच सोडीना. घर मालक म्हटला, घर सोडा घर सोडा घर सोडा, पण तो काय सोडेना. अरे म्हणले माझा एक नातेवाईक यायचा आहे, त्याला घर द्यायचं, मला तू रिकामं कर. पण ते थोडं बदमाश होतं किरायदार, ते काही घर सोडीना. घर मालक परेशान झाला. काही दिवसांनी त्या गावात एका पुढाऱ्याची सभा होती. योगायोगाने हा घर मालक आणि किरायदार दोघे त्या पुढाऱ्याच्या सभेला गेले. दोघांनी पुढाऱ्याची सभा ऐकली आणि सभा संपल्यानंतर तो पुढारी स्वतःहून व्यासपीठावरून खाली आला आणि या घर मालकाला त्याने मिठी मारली. का तर ते दोघं क्लासमेट होते. पुढाऱ्याने मिठी मारली मंत्र्याने. कोणाला? घर मालकाला. हे दृश्य त्या किरायदाराने पाहिलं. अरे म्हणजे मंत्री घर मालकाला मिठी मारतोय, त्या अर्थी हे खूप जवळचे मित्र असावे. किरायदार हा पकला, घरी गेला. संध्याकाळीच चंबुकबाळ बांधला आणि घर खाली केलं, निघून गेला. का? किरायदार घाबरला की मंत्री घर मालकाचा मित्र आहे. घर मालकानं जर या मंत्र्याला सांगितलं तर मंत्री माझी बदली करेल, मला लांब गडचिरोलीला हकलून लावेल, नाही तर नंदुरबारला लावेल. किरायदारानं रातोरात घर रिकामं केलं. का? मंत्र्याला घाबरला. तसं देह विठ्ठल नामाने ठासला की विठ्ठल मंत्र्याचा मंत्री आहे, हा ब्रह्मांड नायक आहे. देह विठ्ठल नामाने ठासला की हे काम क्रोध रूपी किरायदार तुमच्या शरीररूपी घराला सोडून जातात. आणि मग तुकोबारा लिहितायत की तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. विठ्ठल नाम घ्या, विठ्ठल नाम इतकं घ्या की विठ्ठल नामानं तुमचा देह ठसा. जसं आपण ज्वारीचं बाजरीचं पोतं ठासू ठासू भरतो टिचार, तसं देह विठ्ठल नामाने ठसा. काम क्रोध पळून जाते. तात्पर्य रामनाम घ्या, अहंकार काम क्रोध तुम्हाला सोडून जातात. दानिंद्याचे विषय थांबतात, पाप पुण्य थांबतात, तुम्ही मुक्त होता. जीवन निर्विकारी करा, देव भेटतो. एकदा एका गवळणीने त्या बासरीला प्रश्न विचारला की म्हणले, बासरी काय नशीब थोरे ग तुझं, देव तुला रोज ओठाला लावतो, आम्हाला का लावत नाही. बासरीने फार गोड उत्तर दिले. बासरी म्हणते, गवळणी खाली वाक. म्हणले का? म्हणले वाक तर. गवळण वाकली. म्हणले आतून बघ मी कशी दिसते. म्हणले पोकळेस. बस याच कारणामुळे देव मला ओठायला लावतो. तू यातून पोकळ बन, देव तुला ओठायला लावेल. गवळणीनं पोकळ बनणं म्हणजे पोटातील सगळी विकार घालवणं. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर अहंकार वगैरे वगैरे जेवढे विकार आहेत, हे विकार घाला. विकार घाला म्हणजे तुमचं पोट रिकामं करा. ज्या दिवशी तू विकाररहित होशील त्या दिवशी तुझं पोट रिकामं झालं. मी आतून रिकामी, देव मला ओठायला लावतो. तुझं पोट रिकामं झालं, विकाररहित झालं, देवही तुला ओठायला लावेल. जीवन विकाररहित करा, काम क्रोध रहित करा, देव ओठायला लावेल, मुक्ती देईल. आणि जीवन काम क्रोध रहित करण्यासाठी कान्होबाराय म्हणतात, राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम नाम राटा, सगळे विकार पळून जातात. दानिंद्याचे विषय जातात, काम जातो, क्रोध जातो, सगळंच जातं, पाप पुण्य जातं. तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून हे काम क्रोध जिथे आश्रय करतात ती इंद्रिय ठेचा. रामनाम घेतलं की मन आणि ज्ञानेंद्रिय सगळेच ताब्यात येतात. मग यांचा पहिला कुरुटा इंद्रिय इथून प्रवृत्ती कर्मात येवी आहे, आधी निर्दळीने घाली ती सर्वत आहे. मनाचं आणि या इंद्रियाचं निर्दळन करा.
रामनामानं हे मनही ताब्यात येतं, इंद्रिय ताब्यात येतात. आणि मग या मनाच्या आणि इंद्रियाच्या कचाट्यात जी बुद्धी सापडली, ही बुद्धी जी इंद्रियाच्या मागे धावते, ती बुद्धी या मनाच्या आणि इंद्रियाच्या कचाट्यातून सुटेल. माऊली लिहित आहेत, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवणूक होईल. एतुलिनी थारा मोडेल या पापियांचा. मनाची धाव पारुशेल. मनाची धाव थांबली. मनाची धाव कशाने थांबली? रामनामानं. रामनाम घेतलं, मनाची धाव थांबली, इंद्रिय थांबले. मग ज्या मनाच्या आणि इंद्रियाच्या कचाट्यात बुद्धी होती, ज्या मनासोबत इंद्रियासोबत विषय भोगायला बुद्धी बाहेर धावत होती, ती बुद्धी या इंद्रियाच्या मनाच्या कचाट्यातून सुटेल, बुद्धीची धाव थांबेल आणि ती अशी मागं वळून पाहिल तर तिला परमात्मा दिसेल. आणि मग ती बुद्धी म्हणेल की परतोनी पाठ मोरी ठाके, आपणच आपणे असे देखे आणि देखत खेव ओळखे म्हणे ते तत्वमी. मनाची धाव थांबली की बुद्धीची सोडवणूक झाली. बुद्धी मागे वळून पाहतो, तिला पांडुरंग दिसतो. ती म्हणते अरे बुद्धी, ही बुद्धी म्हणते हा पांडुरंग तर मी आहे, हा पांडुरंग तर मी आहे. मी काय वेड्यासारखं या विषयाच्या मागे धावते. आणि मग ही बुद्धी आत्मस्वरूपी कायमची स्थिर होते, कायमची समाधीमध्ये लीन होते. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की समाधी सुखी केवळ बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योगस्थिती. अर्जुना, सातत्यानं रामनाम घे. रामनाम घेतलंस, मन मरेल, अर्थात मन ताब्यात येईल, इंद्रिय ताब्यात येतील. मन इंद्रिय ताब्यात आलं की इंद्रियाच्या मनाच्या तावडीत सापडेली बुद्धी, तिची सोडवणूक होईल. बुद्धीची सोडवणूक झाली, तिने परतून पाठीमागं पाहिलं, तिला पांडुरंग दिसेल, ती म्हणेल हा पांडुरंग मी आहे. मग का उगाचच इंद्रियाच्या मनाच्या मागे धावते? ही बुद्धी शहाणी होईल, ही बुद्धी वैभवशाली होईल. आणि बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही वैभवशाली बुद्धी, जिला फक्त पांडुरंग आवडतो, ही बुद्धी आता विषयातून माघारी फिरेल आणि आत्मस्वरूपी कायमची स्थिर होईल. ती कायमचे समाधी सुख भोगेल, अर्थात तुम्हाला मुक्ती मिळवून देईल. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योगस्थिती. आणि म्हणून परमार्थ करताना आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून तर करास, पण मुखानं सातत्यानं हरिनाम घ्या. हरिनामानं, रामनामानं मन मरतं, इंद्रिय मरतात, अर्थात ती ताब्यात येतात. बुद्धीची सोडवणूक होते, बुद्धी आत्मस्वरूपी कायमची स्थिर होते. आणि बुद्धी कायमची आत्मस्वरूपी स्थिर होणं हीच मुक्ती असते. शिवाय पाप पुण्याची निर्मिती थांबते. जीवन पाप पुण्य रहित होतं, श्रीगुरु शोधत येतो आणि मुक्ती देतो. म्हणून काम क्रोध हे घातक आहेत. आणि म्हणून मी बोललो की भगवंत म्हणतात की हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत काम क्रोध लोभ हृदयात जागे, तोपर्यंत निकयाशा आत्मज्ञानाची तुम्हाला प्राप्ती होणार नाही, तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. आणि म्हणून आत्मनाशा भिये आपणपा पडिये, तेने धरावीन स्वये सावधा होईजे. ज्याला मोक्षप्रिय त्यांनी काम क्रोधाची संगती करू नये. काम क्रोध लोभ टाकावेतच. काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघणं हे किती मूर्खपणाचे ज्ञानोबा एक उदाहरण देत आहेत की एखादा मनुष्य आहे आणि त्याला समुद्र पोहून जायचं आहे. आता समुद्र स्वबळावर तर पोहणे शक्यच नाहीये, पण तरी प्रयत्न करतोय. समुद्र पोहून जायचं आहे आणि जाताना पोटाला दगड बांधून चाललाय. समुद्र पोहणं शक्य नाही, पोहायचा प्रयत्न करायलाय, परंतु तेही पोटाला दगड बांधून. बुडेल ना तो. तसं परमार्थाला निघालाय आणि काम क्रोध सोबत घेऊन निघालाय, भवसागरात बुडेल. पोटी बांधवनी पाषाण समुद्र बाही अंगवन, का जीवा जेवण काळकुटाची.
काळकुट विष खाल्लं मरल. समुद्र पोहायला चाललाय पण पोटाला दगड बांधून समुद्रात बुडेल. परमार्थाला निघालाय पण सोबत काम क्रोध लोभ घेऊन भवसागरात बुडेल. आणि म्हणून जोपर्यंत काम क्रोध लोभाची संगती आहे तोपर्यंत तुम्ही नरकाला जाणार. कारण भगवान बोलतात की नरकीचा दारवंटा त्रिशंकू हा. नरकीचा दारवंटा त्रिशंकू हा. काम क्रोध लोभ म्हणजे साक्षात नरकाचा दरवाजा आहे. ज्याच्या जीवनात काम क्रोध लोभ आहेत, ज्याच्या जीवनात काम क्रोध लोभ उभे आहेत, अर्थात जो ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो तो नरकालाच जातो. का तर ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप पुण्य, पुण्य पापातून संसार बंधन, पाप जास्त म्हणून नरक. म्हणून नरकीचा दारवंटा त्रिशंकू हा. म्हणून काम क्रोध लोभ टाका. काम क्रोध लोभा झाडा करून ठाके उभा, एवढ्या लाभा गोसावी होय. काम क्रोध टाकले तर तुम्ही गोसावी होता, अर्थात देव होता. गोसावी म्हणजे देव. आणि म्हणून काम क्रोध हे घातक आहेत, यांची संगती करू नका. या अध्यायाच्या शेवटी आता आज आपण जवळजवळ 37 ओव्याचं चिंतन पाहतोय. परंतु या ज्या 37 ओव्या आहेत तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी आलेल्या, यातली प्रत्येक ओवी चिंतनीय आहे. प्रत्येक ओवीवर एक स्वतंत्र प्रवचन लागेल. पण शक्य नाहीये, 27 ओव्या आहेत. आज आपण हे ज्ञाननिधीचे भुजंग या ओवीवर बोलतोय, पण बाकीच्या ओव्याचा एक धावता आढावा घेऊ म्हणजे विषय आपला पूर्ण होईल. 27 ओव्या कव्हर होतील. तर ज्ञानोबा लिहित आहेत की ज्याच्या जीवनात काम क्रोध वास करतात त्याचे जीवन विकाराने गच्च भरलेले असते. ज्याच्या जीवनात काम क्रोध वास करतात त्याचं जीवन विकाराने गच्च भरलेलं असतं. अर्थात ज्याच्या जीवनात काम क्रोध वास करतात त्याच्या आशा अतिशय बलवान असतात आणि त्यामुळे तो सातत्यानं दुःखी असतो. आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. ज्याच्या जीवनात आशा आहे तो दुःखीच असतो. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. आशा म्हणलं की दुःखच आहे. आणि म्हणून ज्याच्या जीवनात काम क्रोध वास करतात त्याच्या आशा अतिशय बलवान असतात आणि तो सातत्यानं दुःखी असतो. त्याच्या जीवनात नाना प्रकारचे मोह वास करतात, त्यामुळे त्याच्याकडून पाप घडतं, नरकाला जातो. त्याच्या जीवनात असत्य वास करतं, त्याच्या जीवनात दंभ वास करतो. जो काम क्रोध भोगतो त्याच्या जीवनात अहंकार वास करतो, अशांती वास करते, नाना प्रकारचं दुःख वास करतं. जो काम क्रोध भोगतो अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो त्याच्या जीवनात विवेक वैराग्य नसते आणि या काम क्रोधामुळे त्याचं पतनच होतं. अतिशय व्यापक वय आहेत, 27 वय आल्या त्या शेवटी सगळं चिंतन मांडणं शक्य नाही. एक धावता आढावा आपण घेतलाय. आणि म्हणून लक्षात ठेवा की कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतायत म्हणजे नेमकं काय. तर दैनंदिन जीवनात आपण दररोज ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतोय. आपण बोलून गेलोत, मी एकदा पुन्हा रिपीट करतोय. दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा विषय भोगतोय. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजे काम. काम भोगला की कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप. आणि हे पापच मग आत्मज्ञानाच्या निधीवर भुजंग म्हणून पहारा देतं. आणि म्हणून काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा भुजंग आहे.
असं म्हटलं तरी चालतं. आणि मग दररोज ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो, अर्थात काम भोगतो. तर कामातून क्रोध, क्रोधातून पाप, आणि मग काम क्रोध अर्थात पाप ज्ञाननिधीचा भुजंग बनून पहारा देतं. अर्थात तुमच्या जीवनात पाप शिल्लक आहे म्हणून श्रीगुरु येत नाही, तुम्हाला पुढचा जन्म धरावा लागतो. का तर मुंगीच्या पाय इतकं पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल तर पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. मग या पापानं काय केलं? पापानं भुजंग म्हणून पहारा दिला ज्ञाननिधीच्या ठेव्यावर. म्हणजेच काय केलं? म्हणजे आत्मज्ञान तुमच्या हाती लागू दिलं नाही, तुम्हाला मोक्ष मिळाला नाही. का तर पाप शिल्लक आहे ते भोगण्यासाठी पुढचा जन्म धरावा लागला. आत्मज्ञान दूर आलं, मोक्ष दूर आला, अर्थात त्या पापानं भुजंग म्हणून काम केलं. जसं त्या लौकिकाच्या धनावर जर कणकीचा साप ठेवलाय, तो ते धन तुमच्या हाती लागू देत नाही, चावायला धावतो, धन तुम्हाला दुरावलं. तसं इथं पापानं भुजंग म्हणून पहारा दिलाय आत्मज्ञानाच्या ठेव्यावर, पण तो पाप फेडण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. म्हणून आत्मज्ञान तुमच्या हाती लागलं नाही, तुम्हाला मुक्ती मिळाली नाही. आणि म्हणून हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे म्हणजे कामक्रोध, हे अर्थात कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, जीवनात पाप पुण्य निर्माण होणार नाही. ज्ञानेंद्रियाचे विषय म्हणजेच काम. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका म्हणजे काम भोगू नका. काम भोगला नाही, क्रोध नाही, क्रोध नाही, पाप नाही, पाप नाही, तर ज्ञानाच्या निधीवर पहारा देण्यासाठी भुजंग नाही. मग ज्ञानाच्या निधीवर पापरूपी भुजंग नाहीये, अर्थात जीवन पाप पुण्यरहित झाले. मग जीवन पाप पुण्यरहित झाले तर श्रीगुरु शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं सेवन करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून जीवन पाप पुण्यरहित करण्याचा प्रयत्न करा. परंतु जीवनात जर पाप पुण्य शिल्लक असेल, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती, हे पाप पुण्य किंवा पाप या आत्मज्ञानाच्या ठेव्यावर, ज्ञाननिधीच्या ठेव्यावर भुजंग म्हणून पहारा देतं. याचाच अर्थ पाप जीवनात शिल्लक आहे, पाप जीवनात शिल्लक आहे म्हणून तुम्हाला पुन्हा जन्म धरावा लागतो. तुम्ही आत्मज्ञानापासून आणि मोक्षापासून वंचित राहतात. इथं काम क्रोधानं अर्थात पापानंच भुजंग बनवून आत्मज्ञानाचं अर्थात ज्ञाननिधीचं रक्षण केलंय. तुम्हाला आत्मज्ञान आणि मोक्ष दुरावलाय. आणि म्हणून भगवंत अर्थात ज्ञानवाराय लिहित आहेत, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे.